खाली आहे असं बोलून त्यांना तिकडनं हॉस्पिटलमधनं हलवण्यात आलं. मला बाहेरून कळालं. मला मी पोहोचले हॉस्पिटलला, इथे कळालं इथं नाही पोलीस स्टेशनला आहे. पोलीस स्टेशनला अगदी मला रडून गया करायला लागलं. पोलीस स्टेशनच्या बाहेर मला आरडाओरड करावं लागलं. तेव्हाही सांगितलं, त्यानंतर तिकडनं बाहेर काढलं. तिथेही मला सांगितलं की हे काय आणि सत्तेचा गैरउपयोग का करताय? सत्तेचा गैरउपयोग का करताय? 2 दिवसापूर्वीच झालेली घटना आणि स्पर्श हॉस्पिटलमध्ये दोन्ही आमचे नितीनजी पाटील आणि रवी पाटील हे दोन्ही ॲडमिट असताना स्पर्श हॉस्पिटलमध्ये आज अचानकपणे पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमधून घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन शास्त्रीनगर हॉस्पिटलला घेऊन आले. खरं तर अतिशय ही निंदनीय गोष्ट आहे, कारण कोणाला न कळवता पोलिसांनी केलेला दडपशाही ही अतिशय चुकी आहे. मी पोलिसांचं पोलिसांचा निषेध करतो, कारण ह्या पेशंटचा वाढलेला BP पेशंटची झालेली कंडिशन बॅड आणि त्यामुळे आपण त्यांना आज ठाण्याला शिफ्टिंग करायचा निर्णय घेतला. डॉक्टरनी निर्णय की ताबडतोब आपण यांना शिफ्टिंग केलं पाहिजे, कारण ऑक्सिजनची लेवल अतिशय कमी झालेली आहे पेशंटची. हार्टचाही BP वाढलेला असल्यामुळे ताबडतोब आपण त्यांना ठाण्यामध्ये शिफ्टिंग करत आहोत. पण पोलिसांनी केलेली कारवाई ही निंदनीय आहे, म्हणून मी त्याचा निषेध करतो. काका, ज्या पद्धतीने पहिल्यांदा 4 जणांना त्यांनी पकडलेलं पैसे वाटप करताना भाजपचे कार्यकर्ते, त्यांच्यावरती कुठलाच गुन्हा दाखल केला नाहीये आणि त्यानंतर यांच्यावरतीच अशा प्रकारचं गुन्हा दाखल करणं तुम्हाला किती योग्य वाटतं? कुठल्या प्रकारचं दडपशाही आहे पोलिसांना माहीत नाही, कुठल्या प्रकारचा दबाव आहे माहीत नाही, पण आज जी कारवाई केली आमच्या या दोन्ही उमेदवारांवर ती अतिशय निंदनीय आहे. आणि ही कारवाई आणि आजारी असताना, BP वाढलेला असताना, हार्टचे त्रास असताना, ऑक्सिजन कमी होत असताना ही कारवाई केली अतिशय निंदनीय आहे, म्हणून आम्ही पोलिसांचा निषेध करतो. ज्या पद्धतीने आपण पाहिलं की काल पण तुम्ही रस्त्यावरती बसलेले, तुम्ही इशारा दिलेला की आम्ही रस्त्यावर उतरू, मात्र तुम्ही न उतरता आता भाजपचे पदाधिकारीच रस्त्यावरती उतरले, कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले की यांना अटक करा. आता तुमची शिवसेना म्हणून काय भूमिका असेल? लक्षात घ्या, पेशंटला आमचे जे 2 उमेदवार आहे ही सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची आहे. जर काही दुर्घटना घडली, काय झालं तर सर्व जबाबदारी पोलिसांची असणार आहे. दुसरं आम्हाला काय बोलायचं नाही, कारण आमचे हे 2 उमेदवार आहे. तब्येत बिघडलेली असताना सुद्धा त्यांच्या कारवाई होते अतिशय चुकीचे आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो आणि ही सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची. मैत्रीपूर्वक तुमची लढत होती, मात्र आता दोघांना अटक करायला जिल्हा अध्यक्ष देखील या ठिकाणी आलेले.